तर मैत्रिणींनो, मी निशा खोचरे. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे. त्याच्यावर जाऊन क्लिक करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज सगळ्या बघायला भेटतील आणि त्यासुद्धा मालवणी, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चविष्ट अशा मालवणी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे अळूवडी. तर अळूवडीसाठी ही बघा, काल मी भाजी आणायला नाही गेलेली, माझे मिस्टर भाजी आणायला गेलेले, त्यामुळे त्यांनी बघून घेतली नाही आहेत. थोडी पानं आहेत चांगली, एकदम छान कवळी भाजी हे आहेत पानं, पण त्याचं काय आहे, छोटी पानं आहेत एकदम. ही बघा, एकदम छोटी. हे एकाच दोन मोठी आहे थोडीशी, बाकीची जी आहेत ना ती दाखवते मी तुम्हाला. एकदम छोटी छोटी पानं आहेत. ही बघा, ही बघा अशी. तर मी ही धुवून घेतली आहे स्वच्छ. तर त्याची आता आपल्याला अळूवडी बनवायची आहे. तर ही बघा, छोटी आहेत म्हणून मी बेसन पण खूप कमी घेतलं आहे. एकदम छोटी छोटी अशी पानं आहेत. बघा, तर आता मी हे बघा, त्यांचं पाठीमागच्या जे साली आहेत ना, जाड हा काठ असतो ना, तो आपण कापून घ्यायचा असतो. ते मी सगळं असं काढून घेतलं आहे. शिरा, ह्या बघा, ह्या शिरा आहेत ना, त्या कापून घेतल्या आहेत, व्यवस्थित काढून घेतल्या आहेत. तर आता आपल्याला लागणार आहे, अळूवडीसाठी लागणार आहे बेसन, तांदळाचं पीठ, आलं लसूणची थोडीशी पेस्ट घेतली आहे मी. हा आहे, मी चिंच घालणार नाही आहे, थोडंसं आगूळ टाकणार आहे कोकमचं. आणि ही आपल्याला लागेल थोडीशी सफेद तीळ आणि मीठ. ह्या थोड्या मोजक्या साहित्यामध्ये पटकन असं होणार आहे आणि चविष्ट, तोंडाला आपल्या चव येईल असं. आणि मुलांना खूप आवडते, टिफिनला पण देऊ शकता तुम्ही. सकाळी सकाळी त्यांना 1-2 फ्राय करून दिली, 4 फ्राय करून दिली, असं पटकन की होऊन जातं. त्यांच्या पण खुशी आवडीने त्यांना खायला भेटतं. आणि अळूवडीमध्ये एक मेन म्हणजे वस्तू आहे, ती म्हणजे तुम्हाला सांगते मी, जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर. तर मी जिरा पावडर थोडीशी करून ठेवते, जेव्हा लागेल तेव्हा. तर मी करून ठेवलेली तर संपत आली आहे माझ्याकडे. ही बघा, ही थोडीशीच आहे माझ्याकडे पिशवीमध्ये. आपल्याला ह्या एवढ्या पानांसाठी अर्धा चमचा एवढी बस होईल. तर मी आता पहिलं घेते बेसन. थोडासा मसाला पण टाकावा लागेल. हे बघा, बेसन चाळून घेतलं आहे 1 वाटी एवढं. ती वाटी मोठी आहे आणि पानं पण छोटीशी आहेत, म्हणून मी 1 वाटी एवढं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकावं लागेल. 1 वाटीसाठी 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकू शकता तुम्ही, कारण की खुसखुशीत होतात मग. मी अद्रक लसूणची ठेचून घेतलं आहे, ते टाकते. थोडीशी जिरा पावडर टाकते. हवं तर तुम्ही थोडासा गरम मसाला पण ॲड करू शकता, पण मी आपला घरगुती मसाला घालणार आहे, त्यामुळे गरम मसाल्याची काहीच गरज नाही आहे. आणि धना पावडर पण घालायची गरज नाही आहे, पण हवं तर आपण घालू शकतो. तर मी थोडीशी धना पावडर टाकते. आणि पण ह्या पावडरने, जिरा पावडरने एवढी छान चव येते ना. ही एक वस्तू घाला आणि मस्त अशी अळूवडी, खमंग अशी अळूवडी तुम्ही बनवून घ्या. तर आता मी थोडंसं आगूळ टाकते, कारण मोबाईल पकडून घालायला भेटत नाही आहे, म्हणून मी घालून घेते. हे बघा, हे 1 चमचा एवढं कोकम आगूळ घेतलं आहे. जशी पानं असतील तशी घ्या. आणि आगूळ जर घरगुती असेल तर जास्त घालायची गरज नाही आहे. आता हे घरगुती आगूळ होतं, त्यामुळे मी 1 चमचा कमी असं घातलं आहे, कारण की खूप आंबट आहे. आणि थोडंसं लाल तिखट टाकते, थोडंसं टाकते, जास्त नाही टाकत आहे. आणि थोडीशी हळद टाकते. आणि ही एवढी अशी 1 चमचा अधिक सफेद तीळ. आता हे सगळं आपल्याला पाण्याने घट्टसर असं भिजून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपलं आता बॅटर पूर्ण तयार झालं आहे. आता मी पानांना लावून घेते. ही पानं ठेवते बघा परातीमध्ये. आता छोटी पानं आहेत म्हणून परातीमध्ये राहतील, तर लावून घेते मी. आता ही बोटानेच आपल्याला लावायची आहे.
पातळ पातळ असं बेसन लावून घ्यायचं. जास्त घट्ट जाडसर असं लावायची गरज नाही आहे अळूवडीसाठी. असं आता ही सगळी अशी मी लावून घेते. हे एका साईडने असे लावून घेत आहे. आता दुसरं पान ठेवताना आपण काय करायचं, असं ठेवायचं. हे बघा, आता मी बेसन लावून पूर्ण झाले. ते झाले छोटे, त्यामुळे घरात कोणाला पुरणार नाहीत आणि उगाच आरडाओरडा होणार आहे घरामध्ये. तर तेवढेशेच मी करून घेतले. आता हे बघा, ह्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि ह्या झाडीला आपण तेल लावून घ्यायचं थोडंसं. हे बघा, असं तेल लावून घेते कारण की त्याला स्टिक होणार नाही. आता हे याच्यामध्ये ठेवते. व्यवस्थित बघा, हे माझं पूर्ण झालंय ठेवून. आता मी गॅसवर ठेवते आणि वरती झाकण ठेवते. हे बघा, 15 मिनिटासाठी आपण आता हे 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. झाकण लावून ठेवत आहे. 15-20 मिनिटानंतर भेटते तुम्हाला. हे बघा, मी आता कट करून घेते. हे पटकन विसरून गेली मी आणि कट केले मी एक वडी. तर आता हे बघा, ही अशी पातळ अशी कट करून घेते. तर हे बघा, तव्यावर तेल पण तापत ठेवलं आहे मी. आता एक एक वडी टाकून अशी असं 4-5 वड्या ठेवायच्या आणि चांगलं अशा खरपूस भाजून घ्यायच्या. बारीक गॅसवर 1-2-3 मिनिटानंतर त्या पलटी करायच्या. बघा, बारीक गॅस ठेवला की चांगल्या खरपूस असं भाजून येतं. चला, तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कोण नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि मग भेटूया आपण अशाच एका नवीन